कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सागर कदम. तुम्ही पाहत आहात माझे कोकण. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स. रत्नागिरीतील पतित पावन मंदिरात भजनाला मज्जाव. भजनी मंडळांनी मोर्चा काढून केला निषेध. मंदिरामध्ये भजन करून काढली निषेध दिंडी. रायगडावरती अतिक्रमण हटाव मोहीम. नागरिकांना बजावला नोटिसा. रोपवे अतिक्रमणाला मात्र क्लीन चिट. मुंबई गोवा महामार्गावर घडला भीषण अपघात. अज्ञात ट्रकच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू. आणि कोट्यावधींच्या योजना तरीही पाणी नाही. खेड तालुक्यातील वडगाव वासियांची 5 वर्षांपासून पाण्यासाठी वणवण. गावकऱ्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा. आता पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरीतील पतित पावन मंदिरात भजनाला मज्जाव केल्याप्रकरणी शनिवारी भजन मंडळांनी निषेध केलाय. मंदिरामध्ये भजन करून निषेध दिंडी काढली आहे. रत्नागिरीतील पतित पावन मंदिरात भजन करण्यास भजनी मंडळींना नकार दिल्याप्रकरणी काही दिवसांपासून भजनी मंडळींमध्ये नाराजीचे वातावरण होते. या संदर्भात पोलिसांकडेही अर्ज देण्यात आला होता. विश्वस्त मंडळाच्या निर्णयाचा निषेध करीत शनिवारी भजनी बुवा व मंडळींनी एकत्र येत पतित पावन मंदिरात जाऊन देवतांची पूजा केली आणि भजन केले. त्यानंतर पतित पावन मंदिर ते सावरकर चौक व त्या ठिकाणाहून झाडगाव नाक्यापर्यंत भजन म्हणत निषेध दिंडी काढली. यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील अनेक भजनी बुवा सहभागी झाले होते. महिला भजनी मंडळींनीही या निषेध दिंडीत सहभाग घेतला. पतित पावन मंदिरापासून झाडगाव नाक्यापर्यंत भजन म्हणत दिंडी काढल्याने शहरवासियांचे लक्ष या निषेध दिंडीने वेधून घेतले. दानशूर भागोजी शेटकर यांची प्रेरणा घेऊन आपला कामधंदा करत असताना आपण हिंदू धर्मीय सर्व एकत्र येऊन मंदिरामध्ये भजन केले पाहिजे. त्यासाठी आम्ही दत्त मंदिर गुढेवाटार मठ यांचे भजन मंडळ मिळून आम्ही इथे भजन करायचे ठरवले. दर शिवरात्रीला भजन करूया असे आमचे ठरले. त्यासंबंधी आम्ही पतित पावन विश्वस्त संस्था यांना पत्र दिले व सर्वतोपरी व्यवस्था करावी असे आम्ही त्यांना सांगितले. व त्यानंतर 2 दिवसांनी आमचे भजन झाले व पुढील महिन्यामध्ये आम्ही या मंदिरामध्ये आलो होतो भजन करण्यासाठी. तर इथे काही मंडळी मंदिराच्या बाहेर उभे होती. मी आलो, तुम्ही मंदिराच्या बाहेर उभे का? तर आम्हाला भजन करू नको असे सांगितले. म्हणजे कोणी सांगितले? तर बाबा परुळेकर म्हणून कोणतरी व्यक्ती आहे, ते बसले आतमध्ये, येते तुम्ही भजन करायचे नाही, तुमचे भजन कॅन्सल. तर त्या सर्व वयोवृद्ध मंडळींना घेऊन मी मंदिरामध्ये आलो व गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि विचारणा केली कोण बाबासाहेब परुळेकर. तर ते व्यक्ती समोर आली व त्यांनी सांगितलं आमची परमिशन नाही, या मंदिरामध्ये तुम्ही भजन करायचं नाही. त्यांना मी विचारणा केली, आम्ही तुमच्याकडे परमिशन मागितलीच नव्हती, आम्ही तुमच्याकडे व्यवस्था मागली होती. तुम्ही विश्वस्त आहात, तुम्ही मंदिराचे मालक नाही. या मंदिराचे मालक दानशूर भागोजी शेटकर आहेत. तुम्ही आम्हाला भजन करायला रोखू शकत नाही. व त्यांनी आम्हाला विचारणा केली सर्वांसमक्ष की तुम्ही टाळनाळ वाजवून भजन करून काय देवाची भक्ती होते का? मग त्यांना मी विचारणा केली, मग देवाची भक्ती होते तरी कशी, ते आम्हाला सर्वांनी सांगावी. आणि बाबासाहेब परुळेकर आमच्याशी भजनी बुवांशी, वयोवृद्ध भजनी बुवांशी ज्या पद्धतीने त्या द्वेषाने बोलले होते, खरोखर यातमध्ये काहीतरी मोठं कारण दिसतं. का असं त्यांनी रोखलं असेल याचा मला प्रश्न पडलेला आहे आणि ह्या प्रश्नाच्या मी मुळाशी जायचा प्रयत्न करेन. दापोली तालुक्यातील हरणे बंदर हे मासेमारीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात 2ऱ्या क्रमांकाचे बंदर ओळखले जाते. या बंदरात हरणे, पाचपंढेरी येथील साधारणपणे 550 परवानाधारक मासेमारी बोटी आहेत. त्यात केळशी, आडे, उटंबर असे अन्य समुद्र काठावरील गावातील मासेमारी बोटी मासळी उतरवण्यासाठी हरणे बंदर येथे असतात. त्यात केळशी, आडे, उटंबर असे अन्य समुद्र काठावरील गावातील मासेमारी बोटी मासळी उतरवण्यासाठी हरणे बंदरात येत असतात. हरणे बंदरात सकाळी आणि संध्याकाळी असे 2 वेळा ताज्या मासळीची लिलाव प्रक्रिया पार पडते. त्यामुळे व्यावसायिक तसेच मत्स्यहारी खवय्ये लोक येथे मासळी खरेदी करता मोठ्या संख्येने येत असतात. समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मासेमारांच्या बोटींना जेव्हा मासळी मिळते तेव्हा येथे सुगीचे दिवस पाहायला मिळतात. सर्व प्रकारचे व्यवसाय तेजीत असतात. मात्र सध्या ताज्या मासळीच्या तुटवड्यामुळे येथील मासळी व्यवसाय अडचणीत सापडला आहे. पाचपंढरी आणि हरणे हे गाव मत्स्य व्यवसायाच्या निगडीत आहेत. परंतु या हरणे बंदर सध्याचा 2 नंबरचा मच्छीमारी बंदर म्हणून बनला गेलेला आहे. परंतु जानेवारीपासून या बंदराची कंडिशन पाहता खूप बंदर रसातळला चाललेलं आहे. याला जबाबदार फास्टर बोटी, परप्रांतीय फास्टर बोटी आणि LEDची बेसुमार मासेमारी. LEDमुळे एका वेळेला एक बोट 10 बोटींचा माल घेऊन जाते. अशा प्रकारे पूर्णपणे हा मत्स्य साठा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. त्यामुळे शासनाने इथे लक्ष देणं गरजेचं आहे. शासन अजिबात या ठिकाणी लक्ष देत नाही. कोळी लोकांची अशी परिस्थिती आहे
कारण गेले 3 महिने मत्स्य उत्पादन खूप घटलेलं आहे आणि मच्छीमार हा मेटाकुटला गेलेला आहे आणि आता लाख सव्वा लाख जो आम्ही खर्च करतो आणि 8-8 दिवसाची ती पलटी असते, परंतु प्रत्यक्ष उत्पन्न हे 50 ते 60 हजारावर आलेलं आहे. जवळजवळ प्रत्येक पलटीला 10-10 दिवसाची पलटी, 8-8 दिवसाची पलटी, यामध्ये 50-60 हजार नुकसान झालेलं आहे. त्याच्यातला नोकरांचा पगारही सुटत नाही. अशा प्रकारे एकदम बेकार अवस्था ह्या फास्टरने LED केलेली आहे. आणि LED आणि फास्टर हे बेसुमार मच्छीमारी करत आहेत. काही शासनाने निर्बंध लावलेले आहेत, बोटी पकडून आणलेल्या आहेत, तरी ते ऐकत नाहीत, शासनाला बळी पडत नाहीत आणि शासनाला अजिबात ते शासनाला जुमानत नाहीत, अजिबात घाबरत नाहीत. एकदम बेसुमार मासेमारी चाललेली आहे आणि ह्याच्यापुढे सुद्धा आम्हाला वाटतं आमचं जीवन बहुतेक हे आता उद्ध्वस्त झालेलं आहे. आम्हाला कुठल्या तरी व्यवसायासाठी वळण्याची आता वेळ आलेली आहे. त्यामुळे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे. शासनाला एवढंच म्हणणं आहे की त्याने मत्स्य दुष्काळ जाहीर केला पाहिजे किंवा एक मोठा पॅकेज या मच्छीमारांसाठी दिला पाहिजे. आमची ही आग्रहाची विनंती, कळकळीची विनंती आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक विशाळगडावरती झालेल्या अनधिकृत अतिक्रमण कारवाईनंतर झालेल्या वादामुळे राज्यातील सर्वच गड किल्ले अतिक्रमण मुक्त करण्याच्या मोहिमेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या ऐतिहासिक किल्ले रायगडावरील पाऊलवाट, जगदीश्वरा मंदिरापर्यंत असणारे छोटी दुकाने व स्टॉल तसेच 24 निवासी घरे व 56 दुकाने हे देखील अतिक्रमण मुक्त करण्याचे धोरण राबवण्यासाठी वन विभागाने नोटिसा बजावल्या असून 30 मे पर्यंत किल्ल्यावरील रहिवाशांनी घरे रिकामी करण्याच्या नोटीस देण्यात आल्या असल्या तरी रोपवेच्या कामांना मात्र एक प्रकारे क्लीन चिट का दिली अशी चर्चा किल्ले रहिवाशांकडून केली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे गडावरती रायगड रोपवेने देखील विविध प्रकारची कामे केली आहेत. यामध्ये रोपवे अप्पर स्टेशन, हॉटेल, निवासी व्यवस्था, जनरेटर रूम, स्वच्छतागृह अशी कामे केली आहेत. यामधील किती कामांना शासनाने मंजुरी दिली आहे हा देखील एक प्रश्नच आहे. त्यामुळे एकीकडे गोरगरीब जनतेच्या व्यवसायांना आणि घरांना नोटिसा देताना रोपवेला मात्र क्लीन चिट दिली जाते का असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती अपघाताचे सातत्य कायम असून महाड औद्योगिक वसाहतीतून रात्रपाळीची नोकरी करून परत येताना अज्ञात ट्रकच्या धडकेने मोटारसायकलवर मागील बाजूस बसलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. यावेळी धडक देऊन ट्रक चालक पसार झाला. यानंतर ग्रामस्थांनी अपघातस्थळी जाऊन जखमी मोटारसायकल स्वाराची विचारपूस केली. पोलादपूरमधील अनेक तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामध्ये पोलादपूर आनंदनगर येथील वैभव रमेश पालकर हा जागीच मृत झाला आहे. पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात त्याचा मृतदेह पाठवण्यात आला. घटनेमुळे संपूर्ण पोलादपूर शहरावरती शोककळा पसरली आहे. संबंधित वाहन चालकाला लवकरात लवकर पकडून कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या 25 लाखांच्या निधीतून खेड तालुक्यातील सोनगाव माठवाडी येथील सामाजिक सभागृहाचा उद्घाटन सोहळा जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी मंडळाच्या वतीने बाबाजीराव जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा बौद्ध समाजाच्या वतीने बिहार येथील महाबोधी बुद्ध विहार मुक्तीसाठी आणि बौद्ध बांधवांच्या धार्मिक हक्कांसाठी भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा येत्या बुधवार दिनांक 7 मे 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे धडकणार आहे, अशी माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रमुख आयोजक अनंत सावंत यांनी दिली आहे. नमो बुद्धाय, जय भीम. तमाम रत्नागिरी जिल्ह्यातील बौद्ध समाजाला एक जाहीर आव्हान मी करतोय. महाबोधी बुद्ध विहार या बुद्ध विहाराच्या मुक्तीसाठी अनेक दिवसापासून आंदोलन चालू आहे. त्या ठिकाणी देश विदेशातील बौद्ध भिक्खू उपोषणाला बसलेले आहेत आणि एवढे दिवस होऊन सुद्धा त्या राज्यातील मुख्यमंत्री किंवा प्रशासन यांनी आजपर्यंत कोणत्याही पद्धतीचं दखल घेतलेली नाही आहे. आणि म्हणून संपूर्ण देशातच नाही तर संपूर्ण जगामध्ये हा महाबोधी बुद्ध विहाराच्या मुक्ती आंदोलनाला एक तीव्र अशा पद्धतीचं पडसाद उमटत आहे.
आणि हा जो महाबोधी बुद्ध विहाराचं मुक्तीचं जे आंदोलन आहे ते दिवसांदिवस तीव्र होत चाललेलं आहे. या आंदोलनाला या संपूर्ण जिल्ह्यातील तमाम बौद्धांच्या माध्यमातून पाठिंबा म्हणून रत्नागिरी जिल्हा बौद्ध समाज यांच्या विद्यमाने जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. या मोर्चामध्ये सहभागी होऊन महाबोधी विहाराच्या मुक्ती आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचं या ठिकाणी लोकांना दाखवून द्यायचं आहे. याकरता दिनांक 7/5/2025 वेळ सकाळी 11:30 वाजता रत्नागिरी मारुती मंदिर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून ह्या मोर्चाला सुरुवात होणार आहे. आणि हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इथे जाऊन संपणार आहे. आणि म्हणून या मोर्चामध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहून आपलं या ठिकाणी सहभाग नोंदवावा आणि हा जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी यशस्वी करावं अशा पद्धतीचं आवाहन करतो. वेंगुर्ल्याची ग्रामदेवता श्रीदेवी सातेरी मंदिरात वर्धापन दिनाच्या निमित्ताने फळांचा राजा हापूस आंबा यापासून सजावट केली आहे. हापूस आंब्यापासून केलेल्या सजावटीला सुमारे 1,500 फळे वापरण्यात आली आहेत. ही फळांची सजावट पूजा सध्या आकर्षण ठरते. श्रीदेवी सातेरीचा वर्धापन दिन हा 2 दिवस विविध कार्यक्रमाने साजरा होतो. मंदिराच्या सुरुवातीपासून आंब्यांच्या फळांचे तोरणे तसेच अननस, सफरचंद, केळी, चिकू यासह अन्य विविध फळांनी संपूर्ण मंदिर परिसर व गाभारा सजविलेला आहे. तर श्रीदेवी सातेरीची आंब्यांच्या फळापासून पूजा सजवलेली आहे. सुवासिनी देवींची खणा नारळाने ओटी भरतात. त्यामुळे जिल्ह्यातून व जिल्ह्याबाहेरून हजारो भाविकांची गर्दी 2 दिवस पाहायला मिळते. आज या ठिकाणी वेंगुर्ल्याची ग्रामदेवता श्रीदेवी सातेरीचा वर्धापन दिन आहे. त्यामुळे आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जवळजवळ 1,500 आंब्यांची सजावट केलेली आहे. तसेच बाहेरच्या ठिकाणी सुद्धा मुख्य गाभाऱ्यामध्ये सुद्धा आंब्यांची सजावट केलेली आहे. यासाठी जवळजवळ 1,500 ते 2,000 आंब्याची फळं लागली आहे. इतर सुद्धा फळं आहेत, पण मुख्यत्वे आंब्यांचा राजा हापूस या फळांची सजावट केलेली आहे. सालाबादप्रमाणे इथे हजारो भाविकांनी त्याचा मनोभावे आस्वाद घेतलेला आहे. हा जवळजवळ 2 दिवस उत्सव चालतो आणि या 2 दिवसामध्ये पहिल्या दिवशी कुंकुमार्चन व दुसऱ्या आज सत्यनारायणाची महापूजा व महानैवेद्य होणार आहे. रत्नागिरी सायक्लिस्ट क्लब तर्फे आयोजित पहिल्या किड्स सायक्लॉथॉनमध्ये बाल अंतराळवीरांनी सायकल चालवली. विविध ग्रह खगोलशास्त्रज्ञांचे फोटो व माहिती आणि प्रतिकृती सायकलवरती साकारून तसेच काहींनी चंद्रयानाची प्रतिकृती सुद्धा सायकलवर लावली होती. 2 गटातील बालदोस्तांनी 5 व 10 किलोमीटर सायकल चालवली. या उपक्रमाचे रत्नागिरीत प्रचंड कौतुक करण्यात येत आहे. उत्कृष्ट नियोजन, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य, वाहतूक पोलीस आणि जिल्हा प्रशासन, पालकांच्या सहकार्य यामुळे या उपक्रमाची चर्चा रंगली. विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहण्याकरता व शारीरिक मानसिक तंदुरुस्तीसाठी किड्स सायक्लॉथॉनची संकल्पना रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबने सत्यात आणली. याला प्रचंड प्रतिसाद मिळालाय. सुरुवातीला 300चे उद्दिष्ट होते, परंतु ते पार करून 400 पेक्षाही जास्त बालदोस्तांनी सायक्लॉथॉनमध्ये भाग घेतला. सुवर्ण सूर्य फाउंडेशन छोटे अंतराळवीर चालवणार सायकल अशी संकल्पना मांडली व ती सातत्यात उतरवली. वेगवेगळ्या खगोलीय संकल्पना विद्यार्थ्यांनी राबवल्या. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सिंधुदुर्गमध्ये पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेतून अनेक विषयांना हात घालत त्यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. पाहूया. अहो खोटंच बोलतात ना, त्यानं खोटं असं की एकदा आता निवडणूक जिंकलेली आहे, 4.5 वर्ष काय उत्तरं द्यायची नाहीत कोणाला. लाडक्या बहिणीचं काय चालू आहे? जातात का पैसे वेळेवर? आम्ही मागासवर्गीयांच्या पैशाला हात लावणार नाही. कापतायत ना दरवेळेस मागासवर्गीयांचेच पैसे. आत्तासुद्धा काहीतरी 350 कोटी रुपये समाज विकासातनं कापले आणि आदिवासी योजनेत 400-500 कोटी रुपये काहीतरी कापलेत. म्हणजे जेव्हा जेव्हा कैची लावण्याची वेळ येते बजेटला, तेव्हा तुम्हाला फक्त मागासवर्गीय दिसतात. जिथे पैसे खाण्याचे डिपार्टमेंट आहेत त्याला तुम्ही हात नाही लावत, कारण का सगळीकडनं टक्केवारी यायची असते. असं कसं चालेल? हे मागासवर्गीयांची गळेच दाबायची का तुम्ही लोकांनी?
तुम्ही नाही, या सरकारने. कालपर्यंत जातीय जनगणना विष पेरण्यासारखी आहे असे बोलणारे आता जनगणना हवी असे अचानक का बोलतात, असा सवाल पत्रकार परिषदेतून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला विचारला आहे. तसेच जसा ईव्हीएम मध्ये घोटाळा केला तसा जातीय जनगणनेत करू नका असा देखील टोला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे. अचानक ओबीसी आठवले का? कालपर्यंत तर जातीय जनगणना हे विष पेरण्यासारखं आहे असं म्हणत होते ना, मग अचानक का आठवले? तर BJP 24 तास 365 दिवस राजकारणाचा आणि निवडणुकींचा विचार करत असते. बिहारमध्ये 63% ओबीसी जाहीर केलेत त्यांनी, 63%. आणि बिहारनी जनगणना केली होती, तेव्हा बिहारचा ओबीसी आपल्यापासून लांब जाईल. जर राष्ट्रीय जनगणना झाली नाही तर बिहार आपल्या हातातून निघून जाईल. 63% ओबीसी आणि नंतर मग उरलेल्या 20% SC ST म्हणजे किती झाले? 83%. 5% मुसलमान तर पकडा, 88%. त्यामुळे निवडणुकींवरती डोळा ठेवून आमचीच मागणी होती. मी तर 2011ची जनगणना झाली त्याच्यानंतर सातत्याने मागणी करतोय की एकदा होऊन जाऊन द्या ना. जिसकी जितनी संख्या बारी उसकी उतनी जिम्मेदारी, जे काशीरामचं वाक्य होतं त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे, माझं स्पष्ट मत आहे. आम्हीच मागणी करत होतो. विरोधकांच्या दबावाला बळी पडले असं पण म्हणायला हरकत नाही, पण खरे ते दबावाला बळी पडले ते बिहार निवडणुकींच्या. आणि जसा EVMमध्ये घोटाळा केला तसा फक्त या जातीय जनगणनेमध्ये करू नका, एवढीच माझी हात जोडून विनंती असेल. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते JM म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चांवरती उत्तर देताना त्यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली आहे. काय म्हणाले आहेत JM म्हात्रे पाहूयात. बघा, आजपर्यंत तो माझा निर्णय नाही. मी आज सुद्धा शेका पक्षात आहे. उद्या कार्यकर्ते जे काय ठरवतील, मी उद्या कार्यकर्त्यांची मीटिंग घेणार. मी आजपर्यंत मीटिंग घेतली नाही कार्यकर्त्यांची, तर मी कसा सांगू? मी काय वैयक्तिक एकटा जाऊन तिथं काही होणार नाही. कुठल्याही पक्षात, भाजप बोला, राष्ट्रवादी बोला किंवा तुमचा शिंदे गट बोला का महाविकास आघाडीतून मी बाहेर पडलेला आहे, तर मी आज काय तुम्हाला निर्णय देऊ शकत नाही. एक बघा कसं आहे, मी जेवढा बोलायचा तेवढा आज जवळजवळ 1.5 महिना बोलतो. त्या 1.5 महिन्यामध्ये मला उत्तर जर अपेक्षित आहे ते मिळत नसेल, मी सर्व नेत्यांशी चर्चा केली. असं काय नाही, आमची जी नेते मंडळी आहे आणि जनरल तिन्ही तालुक्याची 2 वेळ मीटिंग घेतली मी आणि माझा मुद्दा, माझा म्हणणं मांडला. त्याच्यातून सुद्धा काय त्याच्यातून घेत नसतील बोल, तर माझा तो दोष नाही ना. मी फक्त एवढंच सांगतो, ज्याने आपल्याला फसवलेत त्यांना आपण त्याच्यातून बाहेर पडूया, याच्या पलीकडं काय नाही. सरचिटणीस सारखा एखादा मुख्यमंत्र्याला कसं फसवतो, आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री आहे. एकेकाळी बॅरिस्टर AR अंतुले यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला रायगड जिल्हा पुन्हा एकदा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस ताकदीने सरसावली आहे. श्रीवर्धनमध्ये काँग्रेसने घेतलेल्या आढावा बैठकीत महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा रायगड निरीक्षक राजेश शर्मा यांनी मोदींवरती हल्लाबोल करीत आम्हाला मोदीवाद संपवून गांधीवाद जिवंत करायचा आहे असा इशारा सरकारला दिलाय. काँग्रेसचे श्रीवर्धन मतदारसंघातून यंदाची विधानसभा लढलेले राजाभाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वात आज श्रीवर्धन येथील काँग्रेसची आढावा बैठक पार पडली. यावेळी आमची लढाई मोदी, अंबानी आणि अदानी यांच्या विरोधात आहे असा घणाघात शर्मा यांनी सरकारला लगावलाय. काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते रायगडमध्ये घरी घरी जाणार. माननीय बॅरिस्टर अंतुले साहेबांनी जे रायगडमध्ये काँग्रेसची विचारश्रेणी आणि सोयीसुविधा उपलब्ध केली आणि राहुल गांधींनी जे आत्ता देशासमोर आपली राजकीय सोच ठेवली त्याच्यासमोर आज मोदी गव्हर्नमेंटला फेल व्हावा लागला आणि जनगणना मान्य करावा लागला. आम्ही रायगडच्या प्रत्येक घरी जाणार, काँग्रेसची आयडिओलॉजी त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आणि लोकांना सांगणार की देश वाचवायचा आहे. काँग्रेस मजबूत तर आपोआप होणार, पण देशच राहिला नाही तर कसं नाही. मोदीवाद जे आहे ते आम्हाला संपवायचे आणि गांधीवाद जिवंत करायचे आहे. त्याच्यासाठी आम्ही संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये घरी घरी जाणार आहे. बघा, हे आपण सांगतात, मी याबद्दल काही बोलू शकत नाही की काय तयारी काय, हे गव्हर्नमेंटच्या इंटरनल मॅटर आहे. पण एवढं तर मी सांगू शकतो की जे मीडियाच्या माध्यमातून नरेंद्रभाई प्राईम मिनिस्टरनी जे जे काही सांगितलं ते काही दिसत नाही आहे, काही कारवाई होताना हे तर कुठे दिसत नाही. आणि आम्ही तर सांगितलेलं आहे की जे गव्हर्नमेंट भूमिका घेईल त्याच्या आमच्या पूर्ण पाठिंबा राहुलजी आमच्या नेत्यांनी डिक्लेअर केलेला आहे. आपको बताता हूँ, अंतुले साहब को सच्ची श्रद्धांजलि.
रायगढ़ फिर से कांग्रेस का एमपी होगा और रायगढ़ में फिर से जो अंतुले साहब ने यहाँ पे रचा है, मधुशेठ ठाकुर जी ने, यहाँ आने वाले समय में रायगढ़ में कांग्रेस का एमपी और कांग्रेस के एमएलए होंगे, ये आप लिख लीजिए। 2 बंधारे 3 विहिरी यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले तरी देखील आजही महिलांना मैलोनमैल चालावं लागतंय फक्त 1 हंडा पाण्यासाठी। ही परिस्थिती आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील वडगाव बुद्रुक गावात। शासनाने जलसंधारणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले, 2 बंधारे बांधले, 3 विहिरी खणल्या, पण गावकऱ्यांच्या ओठाला आजही पाण्याचा थेंब लागू शकलेला नाहीये। गावकऱ्यांची ही व्यथा इतकी तीव्र झाली आहे की आता त्यांनी आत्मदहनाचा इशाराच दिला आहे। भर उन्हाळ्याच्या दिवशी आठवड्यातून फक्त 4 दिवस पाणी या गावाला मिळते। सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या कोकणात पाण्यासाठी ही अवस्था थक्क करणारी आहे। याला जबाबदार शासकीय अधिकारी आणि ठेकेदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। 2018-19 मध्ये जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत तब्बल 22 लाख रुपये खर्च करून वडगाव बुद्रुकमध्ये सिमेंट काँक्रीटचा बंधारा बांधण्यात आला। मात्र कामाचा दर्जा इतका निकृष्ट होता की बंधारा काहीच महिन्यात वाहून गेला। परिणामी पुन्हा गावकऱ्यांना टँकरवर जगण्याची वेळ आली। गेल्या वर्षी 2023-24 मध्ये जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने 49,31,000 रुपयांची तरतूद करून नव्या बंधाऱ्याचं काम सुरू केलं। पण यावर्षीच्या पावसाळ्यानंतरही या बंधाऱ्यात पुरेसा पाणीसाठा झालाच नाही। गावकऱ्यांचा आरोप आहे की या कामातही दर्जा शून्यच होता आणि दर्जाहीन कामामुळे गावाला पाणी करण्याची वेळ आली आहे। जगबुडी नदी ह्या नदीला गेल्या वर्षापासून 2024 पासून जो धरण जे आम्हाला बांधारा दिला, ते बांधारा दिल्यानंतर तो बंधारा म्हणजे एकदम निकृष्ट अवस्थेत झालेला आहे। यंदा सुद्धा आम्हाला असं वाटलं होतं की त्यांच्याकडून ते पाणी आम्हाला मिळेल, परंतु सुद्धा नायर म्हणून एक कंत्राटदार आहे, त्या कंत्राटदाराने निष्कृष्ट काम केलेलं आहे। आतापर्यंत सुद्धा काम आमच्या त्या धरणामध्ये पाणी साठलेलं नाही आणि निष्कृष्ट आता सुद्धा त्यांनी थत्रमुत्र काम केलंय। आणि जे धरणाला जे बंधाऱ्याला जे काय दरवाजे बसवलेत लोखंडी, ते लोखंडी अगदी थत्रमुत्र म्हणजे कुणी एखादा लहान मुलं सुद्धा सांगेल की बरोबर आहेत की नाहीत, हे बरोबर निष्कृष्ट रस्त्याचे बसवलेले आहेत, तरी पाणी साठणार नाही आणि आम्हाला पाणी मिळणार नाही। आम्हाला पाणी मिळावं ही अपेक्षा होती, परंतु दोन्ही आमचं एक म्हणजे कुंभ्यावरती एक धरण झालं, तो पण असा 22 लाखाचा दिलेला, तो सुद्धा असा निष्कृष्ट काम झाला। त्याच्यानंतर आता हा 50 लाखाचा बंदर शासनाने आम्हाला दिला, पण शासनाने दिल्यानंतर जे काय कंत्राटदार जे काय अधिकाऱ्यांनी तिथे लक्ष दिलं नाही। आम्ही लक्ष दिलाच, परंतु त्या कंत्राटदाराने आमचं ऐकलं नाही आणि त्यानुसार आम्हाला पाणी मिळावं। संपूर्ण ग्रामस्थांची एक असं ज्या पाण्याचे तुम्हाला म्हणजे वडगावची जी काय हाल आहेत हे तुम्हाला माहिती असताना सुद्धा आम्ही सुद्धा आता सरपंच म्हणून मी तुम्हाला माहिती देतो की निष्कृष्ट काम झालेलं आहे। ह्याच्या कामामध्ये लक्ष घालून, शासनाने लक्ष घालून ह्या कंत्राटदाराकडून पुन्हा काम व्यवस्थित करून घ्यावा। हे आमच्या उर्वरित जे काही शासनाकडे जे काही पैसे राहिले ते काम पूर्ण झाल्याशिवाय देता कामा नये, ही माझी सरपंच म्हणून एक तुम्हाला एक विनंती करतो। परंतु शासनाने याच्यावर लक्ष द्यावं की जे भ्रष्टाचार अधिकारी आहेत किंवा कंत्राटदार आहे, जर कंत्राटदार एखाद्या सरपंचाचं ऐकत नसेल, अधिकारी जर एखाद्या सरपंचाचं ऐकत नसेल, मग सरपंचाने गावाने किंवा बिनविरोध दिले ते शासनाने का निवडून दिलं? आम्ही सुद्धा कोणाचा 1 रुपयाचा कोणाचा वशिले नाही किंवा कोणा अधिकारी कंत्राटदाराकडे पण पैसे गेले किंवा दंड दिले नाही। त्यांना चांगलं सहकार्य करून त्यांच्या माणसांना जेवण घातले, त्याला लाईट पुरवली, त्याला लागणारं साहित्य आम्ही पुरवले ग्रामस्थ मंडळींनी सुद्धा। तरी सुद्धा असे जर कंत्राटदार असतील आणि आम्हाला पाणी जर आमच्या तोंडातून काढून असेल, जर बाहेर पडत असेल, तर यांचा उपयोग काय? तर ह्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकावंच पाहिजे, असं माझं सरपंचच्या वतीनं एक विनंती आहे। आणि ते योग्य ते शासनाने विचार करावा किंवा आमदार खासदारांनी सुद्धा विचार करा, हे विनंती करतो। आज गेली 18-19 आणि 23-24 या कालावधीत 18-19चा झाला बंधारा, तो फेल गेला। त्याच्यानंतर 22-23-24 असा हा बंधारा इथे बांधलेला आहे। तो बंधारा तुमच्या माध्यमातून शासनाला आपण दाखवतात, परंतु आता जसे आमचे गावचे सरपंच एक लोकप्रतिनिधी म्हणून, गावचे एक जबाबदार नागरिक म्हणून त्यांनी जी आपल्याला माहिती दिली, या माहितीच्या अधिकारानुसार आपण तात्काळ त्या इंजिनियर, जो बुटाला इंजिनियर आहे त्याला आणि संबंधित ठेकेदार याला ताबडतोब त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। ही कारवाई जर नाही झाली तर आम्ही जसे हे माहितीच्या अधिकाराखाली सचिन अनाजीरावांनी सांगितलं त्याप्रमाणे समस्त गावकरी प्रथम मुख्यमंत्र्यांना ही आमची माहिती कळवा, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री दोन्ही यांनाही आम्ही कळवतो की आम्ही तिथे मंत्रालयासमोर येत्या 1 महिन्यात जर आमचा हा मार्ग नाही निघाला तर आम्ही मंत्रालयासमोर आत्मदहन करणार, याच्यावर आम्ही ठाम आहोत।
आता पाण्याची समस्या मला तुम्ही बघताय, ही जगबुडी नदी जगाच्या इतिहासावर नोंद आहे, हिची जगाच्या पाठीवर नोंद आहे हिची. हिचा उगम आमच्या गावातूनच होतो. हे आम्हाला भाग्य लाभलेलं आहे. आता असं दुर्भाग्य आलेलं आहे की आम्हाला स्वतःला पाणी प्यायला नाही येत आहे. शासनाचे पैसे वारंवार हे अधिकारी नष्ट करतात, भ्रष्ट करतात. त्यांच्या स्वतःची पोटं भरतात. ही पोटं खाली करा, आता त्यांच्यावर सजा लावा, त्यांच्याकडून पैसे वसूल करा आणि आमचा बंधारा जसा आहे तसा पूर्ववत जलसंजीवनी देणारा हा बंधारा वडगाव गावात असावा आणि जगबुडी नदीला शोभणारा असा हा बंधारा असावा, जेणेकरून जगबुडीचं नाव जे आज जगाच्या पाठीवर आहे, इतिहासात आहे. जसं तुम्ही ऐकता जगबुडीने हाहाकार माजवला, पण हाहाकार माजवला असताना असं दुर्भाग्य जर असेल, याला जबाबदार कोण आहे तर शासन प्रशासनच आहेत, संबंधित ठेकेदारी आहेत. ह्याचं दुसरं पर्याय म्हणजे शासनाला आम्ही कळवू इच्छितो. आज आमचे सर्व वडील मानधनी माणसं इथे आहेत, ह्यांनी पूर्ण कार्यकार गावचा बघितलेला आहे. ज्याप्रमाणे ही जे शेनवडी नदी आहे इथे इतिहास जमा आहे. इथे जी मुलं यायची पोहायला मे महिन्यामध्ये असो, ह्या महिन्यातही म्हणजे अक्षरशः आम्ही तिथून ना उडी मारायचो. डुबायची कोण कोण, अक्षरशः डुबलेली मुलं काढलेली तिथे मृत मिळालेली आहेत. तर शासनाला अशी कळकळीने विनंती आहे की तुम्ही हे सर्व खर्च न करता ढोह उपसा प्रकल्प हाती घ्या. जिथे जिथे गावकऱ्याच्या मदतीने तुम्हाला जिथे जिथे आमचे डोह आहेत जगबुडी, जिथे ढोह उपसा प्रकल्प हाती घ्या. तुम्हाला जास्त खर्च करण्याची पण वेळ येणार नाही, जेणेकरून जेवढी त्याची पातळी आहे ती पातळी आम्हाला मिळाली की ऑटोमॅटिक तिथे पाणी साचणार आहे. हीच आपल्या माध्यमातून ही माहिती पोहोचावी सविस्तरपणे आणि संबंधित कार्यकाऱ्याला, ठेकेदाराला आणि अभियंत्याला. बुटाला नाव घेऊन सांगतो, हा बुटाईला इंजिनियर मजूर आहे एकदम, म्हणजे त्याला कुठली चरबी आहे कुठली काय आहे ते आता त्याची कळेल, त्याला आम्ही दाखवूच. पण सरपंचाचं गावकऱ्यांचं जो ऐकत नसेल त्यांना सांगतो तुम्ही पाणी मारा. म्हणजे तू काय फुकट काम करतोय का? शासनाकडून पैसे तू मिळवलेस, घरं बांधलीस, बंगले बांधलेस आणि आम्हाला सांगतो पाणी मारा म्हणून. याचा निषेध करतो आम्ही गावकरी म्हणून. आणि त्याला 2 बंधारे, 3 विहिरी, कोट्यावधी रुपये खर्च, पण आजही वडगाव बुद्रुकच्या महिलांना मैलोन मैल चालावं लागतंय फक्त एक हंडा पाण्यासाठी. गावकऱ्यांनी आता प्रशासनाला थेट आत्मदहनाचा इशारा दिला. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर आणि दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची गावकऱ्यांची मागणी आहे. पाणी म्हणजे जीवन आणि वडगावकरांना त्याच जीवनासाठी लढावं लागणं हे कुणाच्या शरमेचं कारण ठरणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.